सो हे गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपल्या देवाऱ्यामध्ये घरामध्ये घट बसणार आहेत आणि दोन काकाकडे दुर्गादेवीचं आगमन होणार आहे. तर आता आम्ही चाललो आहे दुर्गादेवी आणायला आणि देवाऱ्यामध्ये पण जायचं आहे. तिथे पण घटस्थापनेचा कार्यक्रम चालू झाले. ग्रुपवर मेसेज आलेला, बोलतो फटाफट या देवाऱ्यामध्ये. तर आता देवाऱ्यामध्ये जातो पहिले, त्याच्यानंतर दुर्गादेवी आणायला जातो. बघू आता कसं जमलं तसं. पहिले दुर्गादेवी आणायला जाऊ, पहिले नंतर देवाऱ्यामध्ये जाऊ. तर बघा तुम्ही ब्लॉग कंटिन्यू. तर आज शक्यतो आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी वर्सोवाला जायचं आपल्याला इंगला देवीचं दर्शन घ्यायला. तर बघू जसं जमलं तसं आज जाऊ किंवा उद्या जाऊ. तर बघा ब्लॉग कंटिन्यू तुम्ही. दुर्गादेवी आगमन इथं बसलं तर काही टेन्शन नाही. पाठ समजा मकराचा बोल जरा बोल 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 मी चित्तिया का घाबरत त्याला चुप बस. बोल 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 जोरान. नाही निघत आवाजच बाहेर निघलेला. हे आता आले का तुम्ही? नवला बोल काका कसं करायचा? नवला बोलवले तर आला आल्याने. त्यांची सुपारी कॅन्सल कर. त्यांची पैसे किती द्यायचे ना? पेमेंट कमी करायचं का? खाली 9 टाकायच्या 10 दिवस. 8व्या दिवशी अटक करत 8व्या दिवशी
आहे बरं तिथं दोघं पण जरा बैर परिवाराची देवी आहे इथं. काहीतरी बोला काका. मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आज आपल्या भोईर परिवाराच्या आपले सुधीर भाऊ हे दरवर्षी खरोखर एक मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी दुर्गादेवी उत्सव साजरा करत असतात. आमच्या या भोईर परिवाराला एक पर्वणी आहे. देवीचं दर्शन 9 दिवस घडत असतो. जरी त्यांनी एकट्याने साजरी करत असला तरी आम्ही समजतो आमच्या परिवाराची देवी आहे आणि आमच्या परिवार त्या देवीचा आशीर्वाद भोईर परिवारावर राहावा अशी मी देवीचरणी प्रार्थना करतो. आज सर्व आपल्या महाराष्ट्रभर नवरात्रोत्सव साजरा होत आहे. त्या उत्सवाच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो आणि हा सण असाच साजरा होत राहो आणि देवीचा आशीर्वाद आपल्या या सर्वांवर राहो अशी मी देवीचरणी प्रार्थना करतो आणि इथंच थांबतो. जय श्रीराम, जय माता दी. जय महाराज. दुर्गा माते की हे आमचं घरगुती दुर्गा उत्सव आहे आणि याचं नियोजन पूर्ण नियोजन आणि आयोजन सुधीर धर्मा भोईर यांच्याकडून होत असतं. फार इथे 9 दिवस एकदम उल्हासित वातावरण असतं. इथे पहिल्या दिवसापासून तर दसऱ्यापर्यंत देवीच्या दररोजचे वेगवेगळे कार्यक्रम होतात. त्याच्यात सुधीर स्वतः वैयक्तिक कोणाचाही खर्च नसतो. स्वतः वैयक्तिकरित्या हा सगळा उत्सव साजरा करीत असतात. त्याच्यामध्ये विशेष कार्यक्रम म्हणजे बोलाल तर इथे शाळेतल्या मुलींना जेवण त्याचं दरवर्षीचं दुर्गाष्टमीच्या दिवशी होम हवन झालं का सगळ्या शाळेतल्या मुलांना तो स्वतःचं जेवण म्हणजे गावातलं कोणी जेवण न जो पण त्या लहान मुलांना प्रसाद म्हणून त्यांनी जे अन्न ग्रहण करावं ही त्याची खूप इच्छा असते आणि तसाच उपक्रम गणपतीला सुद्धा तो करतो आणि अशा प्रकारे हा दुर्गोत्सव होत असतो. आमच्या गावात पहिला आणि हे म्हणजे एकमेव दुर्गादेवी, याच्यात दुसरी कोणी असं वेगवेगळा दुर्गोत्सव होत नाही आणि संपूर्ण गाव मिळून हा इथे दर्शनाला येत असतात. मोठमोठे मान्यवर दर दिवशी कोणी वेगवेगळे येऊन जात असतात आणि आम्हा सगळ्या भोईर परिवाराकडून सुधीरला धन्यवाद आणि या दुर्गोत्सवाला पण धन्यवाद. आता आम्ही चाललोय मस्त आमच्या घरातल्या गणपती दुर्गादेवीची इथे ना बघा. आमचे काय कसं बघू हसवलं तुम्हाला म्हणजे तू का विषय जरा ज्ञान शिकव जरा चांगल्या देवाधर्माच्या गोष्टी नाही जरा जरा सांग जरा तू आहे सांग जरा. सासूबाई सोनबाईचं काय आता मेल्या इथेच्या पारस पाड्यावर शंकराच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आणि बघू शकता तुम्ही कसा मी नजारा बनवले. बॅनर पडलं रात्रीने 260 बनवले ना ती बनवले मस्त.
मला बी ठेवले. आता आम्ही चालू इंग्लिश देवीला बसलो गाडी मस्त पैकी. नाही हो आमची वहिनी पोरीला उलट्या होता म्हणून काचा कुल्हड्या व्हायला लागतात. कसं व्हायचं मग? अरे आमचं हिने काचा कुल्ह्या ठेवल्या नाहीच्या पोरीच्या आम्हाला उलट्या व्हायच्या. वहिनी बरेच जण टकले 5,000चा डिझेल आता फुल केले एकदम गाडी. पहिले काय टाइम होता त्याच्यामध्ये 5,000ला टकले पाहिजे एकदम नो टेन्शन. चला आता भेटू डायरेक्ट. ड्रायव्हिंग करतो मी त्याच्यामुळे बोलू शकत नाही. आता बेल्ट वगैरे लावून घेतो. बेल्ट लावून फाईन 500 रुपये. नाही तर गाडीवर फाईन पडले आमच्यावर फाईन पडेल. मी नंतर असं नाव घेऊन म्हणजे तो उखाणा घेतात तो तिरे असं तसं पाठ नाही गेला तर पाठ. फायनली आता मी पोचले परसोवाला. ट्रॉफिक लय होती लय वैतागलो. निशाणा उतरवले तिकडे. आता बघू मार्केटचा नजारा. पावसाच्या दिवशी सगळं पावलं वाटतं इकडे गेलं ना. चल मंदिरात. दर्शन चल रे. अरे तो आपल्यावाल्यांचा